मला हे काल माहितीच होतं की हा निकाल घेतल्यानंतर मंत्रिमंडळानं या सगळ्याला विधायक मंजूर करण्यासाठी विधानसभेमध्ये जावं. हा ठराव मंजूर केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून टीका होणं स्वाभाविक आहे, कारण काही लोकांच्या मनाविरुद्ध झालेला आहे. परंतु आशिष शेलारांसारखं अभ्यासू नेतृत्व असताना त्यांनी देखील ही भूमिका मांडणं मला असं वाटतं की अयोग्य आहे. केंद्र शासन काय करतं आहे तर केंद्र शासनाच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये जर कुलगुरू नेमायचे असतील तर ते सर्च कमिटीकडे जातात. सर्च कमिटीकडनं शॉर्टलिस्ट करून ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे येतं. सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं व्हिजिटरकडे जातं, म्हणजे प्रेसिडेंटकडे जातं, राष्ट्रपती महोदयांकडे जातं आणि तशा पद्धतीनंच कुलगुरू नेमला जातं. मला असं वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटचीच प्रोसिजर अडॉप्ट करून जर महाराष्ट्र शासनानं हे जर केलेलं असेल तर मग सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये देखील काहीतरी अडचण आहे असं शेलार साहेबांचं म्हणणं असावं. त्यांचा त्या यंत्रणेवर देखील आक्षेप आहे असं त्यांचं म्हणणं असावं. परंतु याच्यामध्ये कुठेही राज्यपाल महोदयांचा अधिकार आपण काढून घेतलेला नाही. जो काही गैरसमजाव पसरवला जातोय की राज्यपाल महोदयांचा अधिकार काढून घेतलेला आहे. कुलगुरू ही नेमणूक राजभवनातनंच होणार आहे, राज्यपाल महोदयांकडनंच होणार आहे. त्याच्यामुळे जी काय पत्रकार परिषद झाली ही मला असं वाटतं की गैरसमजातनं झालेली आहे. पूर्ण त्याचा अभ्यास झाला पाहिजे. कशा पद्धतीची समिती आहे त्याच्यामध्ये असं देखील सांगण्यात आलं की जे शिकलेले नाहीत ते देखील कुलगुरू होऊ शकतात. मला असं वाटतं की भविष्यामध्ये जे कुलगुरू होणार आहेत त्यांना कोणी क्रिटिसाइज करू नये, त्यांचा अपमान करू नये. कारण कुलगुरू होण्यासाठी जी काय क्वालिफिकेशन्स लागतात ती क्वालिफिकेशन डोळ्यासमोर ठेवूनच कुलगुरूची नेमणूक होणार आहे. परंतु कदाचित काही लोकांच्या मनाविरुद्ध झाल्यामुळं आम्ही टीकेला सामोरं जातोय. परंतु आम्ही जो निर्णय घेतलेला आहे हा पारदर्शक निर्णय घेतलेला आहे. सर, सचिन वाझेसारखी व्यक्ती विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर बसण्यासाठी राज्य सरकार तयारी करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. नाही, हे दुर्दैव आहे की कोणाची तुलना करावी हे खरोखरच दुर्दैव आहे. ज्या व्यक्तीचं त्यांनी नाव घेतलं त्या व्यक्तीचं नाव देखील मी घेत नाही. अशाबरोबर जर आपल्या विद्यापीठांच्या कुलगुरूंना नेऊन बसवायचं असेल तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची शोकांतिका आहे, विद्यार्थ्यांची शोकांतिका आहे. कुलगुरू ज्यावेळी नेमले जातील त्यावेळी जाहीरपणानं समितीमध्ये कोण होते, समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली आहे हे जगजाहीर आहे. समिती आज देखील राज्यपाल महोदयांच्याच नेतृत्वाखाली काम करणार आहे. त्यातले 2 सदस्य हे राज्यपाल नियुक्तच असणार आहे. 1 सदस्य पूर्वीप्रमाणे प्रधान सचिव स्तरावरचा असणार आहे आणि 2 सदस्य ज्यांनी विद्यापीठामध्ये अतिशय चांगलं काम केलंय असे विद्वान जर कुलगुरू त्याच्यामध्ये घेतले तर काही लोकांना काय अडचण आहे हे मला कळत नाही. मला असं वाटतं की 5 जणांच्या समितीमध्ये विचार मांडणारे सगळेच अज्ञानी आहेत असं काही लोकांचं म्हणणं असावं. परंतु राज्यपाल महोदयांकडे ही 5 नावं, राज्यपाल महोदयांच्या या समितीकडनं ही 5 नावं राज्य शासनाकडे येतील. राज्य शासन शॉर्टलिस्ट करून 2 नावं ही कुलपतींकडे पाठवतील आणि त्याच्यानंतर राज्यपाल महोदयच कुलगुरू नेमणार आहेत. मला असं वाटतं की राज्यपाल कुलगुरू नेमतायत त्याच्यावर देखील या लोकांचा आक्षेप असावा, परंतु सरकारनं कुठची यंत्रणा हातामध्ये घेतलेली नाही. भाजपचा रडीचा डाव सुरू आहे, सगळ्या गोष्टीकडे पाहून वाटतं रडीचा डाव सुरू आहे भाजपचा. मला वाटत नाही. त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे. शेवटी या सगळ्या स्टेटमेंटमधनं महाराष्ट्र बघतोय, महाराष्ट्र ऐकतोय. जे पाऊल आम्ही उचललेलं आहे ते कशासाठी उचललं हे देखील महाराष्ट्राला माहिती आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी येते जी केंद्र शासनानंच सुरू केलेली आहे. त्याची अंमलबजावणी करताना चांगल्या पद्धतीचा समन्वय विद्यापीठ आणि शासनामध्ये असावा, राजभवनामध्ये आणि शासनामध्ये असावा. म्हणून जर कुलपती पद जर क्रिएट केलं गेलं असेल तर मला असं वाटतं कोणाचा आक्षेप असू नये. उत्तर प्रदेशमध्ये देखील आहे जिथे भाजपचं सरकार आहे, कर्नाटकमध्ये देखील आहे जिथे भाजपचं सरकार आहे, केरळमध्ये देखील आहे. या राज्यांमध्ये देखील कुलपती आहेत, व्हाईस चान्सलर आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्रानं एखादी मुवमेंट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करण्याचा काही लोकांनी विडा उचललेला आहे. त्याच्यातलाच हा भाग आहे. सर, निविदांमधील म्हणजे निधी जो आहे, निविदांमधील जो निधी तो आपल्याकडे वळवण्यासाठी अशा पद्धतीनं निर्णय घेतलाय किंवा मोकळे जे भूखंड आहेत ते बळकावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचा आरोप देखील मुंबई विद्यापीठाचा भूखंड अतिशय त्यांनी चांगला मुद्दा मांडलेला आहे की भूखंड मुंबई विद्यापीठाचा ज्याच्यावर SRA स्कीम सुरू होती ती बंद पाडणारा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री आहे. म्हणून काही लोकांच्या पोटात दुखत असेल. अशा SRAकडे जमिनी जाऊ नयेत. आणि भारतरत्न लता दिदी मंगेशकर यांचं स्वप्न होतं की जगाच्या पातळीवरचं सगळ्यात चांगलं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय शासनानं दीनानाथ मंगेशकरांच्या नावानं उडावं आणि त्याच्यासाठी जर विद्यापीठाकडे 2 एकर जमीन मागितली असेल आणि ते महाराष्ट्र शासनाचं चुकत असेल आणि संगीत आंतरराष्ट्रीय महाविद्यालय मुंबईमध्ये नको असेल तर शेलार साहेबांचं म्हणणं बरोबर आहे. मला तर असं वाटायला लागलेलं आहे की दीनानाथ मंगेशकर
आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाला विद्यापीठानं नाकारून पॉलिवूड जे आपलं आहे ते उत्तर प्रदेशमध्ये नेण्यासाठी ही लोक मदत करत आहेत. परंतु आम्हाला विद्यापीठाच्या जमिनीची काही आवश्यकता नाही. उच्च व तंत्रशिक्षण विभागाची कलिनामधलीच 3 एकर जागा या महाविद्यालयासाठी आम्ही फायनल केलेलं आहे. ते आम्ही प्रोसेस करतोय आणि पुढच्या वर्षी या महाविद्यालयाचं काम सुरू होईल. त्याच्यामुळे गैरसमज कोणी पसरवू नये. कुठचाही भूखंड कुणीही ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि आज मी जाहीरपणानं आवाहन करतो, केलेलं नाही आणि भविष्याच्या कालावधीमध्ये जसं मुंबई युनिव्हर्सिटीचं 2 एकर किंवा 3 एकरचा प्लॉट लॉन टेनिसवाल्यांना देण्यात आला. इंडिया बुल्स नावाची कंपनी त्या ठिकाणी SRAची स्कीम बनवते. अशा पद्धतीचं माझ्याकडनं झालं आणि या लोकांनी जर साबित केलं तर मी माझा राजीनामा देखील द्यायला तयार आहे. परंतु अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. विद्यापीठांच्या जागा सुरक्षित राहाव्यात याच्यासाठी ड्रोन सर्व्हे करण्याचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे. विद्यापीठांना ज्या जागा दिलेल्या आहेत हजारो एकर त्या देखील महाराष्ट्र शासनानं ॲक्वायर करून मोफत दिलेल्या जागा आहेत आणि त्या जागा जर वापरायच्या असतील तर त्या फक्त शासकीय पर्पजसाठीच आणि एज्युकेशनल पर्पजसाठीच वापरल्या जातील. कोणाचंही घर तिथं होणार नाही, कोणाचाही बंगला तिथं होणार नाही याची दक्षता आम्ही नक्की घेऊ आणि कोणाला ती जागा बघून बंगला बांधण्याची इच्छा झाली असेल तर त्याला देखील आम्ही बंगला बांधायला देणार नाही. नाही, मी उदाहरण दिलं. कोणाला उद्या भविष्यात बंगला बांधायची इच्छा झाली मी उदाहरण दिलं. त्याच्यामुळे विद्यापीठातली कुठचीही जागा. दुसरं एक उदाहरण देतो की नांदेड विद्यापीठानं एक चांगला निर्णय घेतला. नांदेड विद्यापीठामध्ये BEd आणि DEd कॉलेजसाठी 10 एकर जागा देण्यात आली. पण BEd कॉलेजसाठी का देण्यात आली तर तिथल्या कुलगुरूंना असं जाणवलं की ती जर जागा दिली नाही, तिथं बांधकाम जर झालं नाही तर अख्खं कॉलेज कोसळू शकतं. मग असे शैक्षणिक उपक्रम जर शासनाचे झाले विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये तर बिघडतंय कुठं. त्यामुळे मला असं वाटतं की स्किल युनिव्हर्सिटीसाठी नवाबभाई मलिकांनी जागा मागितली म्हणून काही लोकांना दुःख झालं असेल. दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयासाठी विद्यापीठाची जागा मागितली म्हणून काही लोकांना दुःख झालं असेल. पण विद्यापीठाच्या काही जागांमध्ये काय काय चाललेलं आहे हे एकदा सगळ्यांना मी घेऊन जाऊन दाखवणार आहे आणि त्याचा बंदोबस्त करण्यासाठी जर महाविकास आघाडीनं पाऊल उचललं असेल आणि कोणाला जर खुपत असेल तर माझं नाईलाज आहे. विद्यापीठांच्या स्वायत्तेवरती आक्रमण असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय कुलपती पदामुळे. कुलपती पदाचा पहिला अभ्यास करणं गरजेचं आहे. ते कशासाठी जाहीर करण्यात आलेलं आहे, त्याला अधिकार काय देण्यात आलेले आहेत हे जाहीरपणानं विधायक ज्यावेळी मंजूर होईल त्याच्यानंतर मी आपल्यामार्फत जनतेला दाखवेन. परंतु कुलपती हे पद फक्त समन्वय साधण्यासाठी कदाचित समन्वयक म्हणून असेल आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा थॉट असा आहे की ज्यावेळी राज्यपाल महोदय एखाद्या कार्यक्रमाला नसतील तर त्यावेळी त्यांच्या परवानगीनं कुलपती त्या ठिकाणी जाऊ शकतो. याचा अर्थ कोणाचे अधिकार काढून घेतलेले आहेत, कोणाच्या अधिकारावर टाच आणलेली आहे. आम्हाला घटनात्मक राज्यपाल महोदयांचं पद माहिती आहे, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. मी देखील 3 ते 4 दिवसापूर्वी त्यांची भेट घेतलेली आहे. त्यांचे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिशय चांगले संबंध आहेत. परंतु अशा पत्रकार परिषद घेऊन किंवा असा गैरसमज पसरवून राज्यपाल म्हणजे राजभवन आणि मंत्रालय याच्यामध्ये कधीही दरी येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. नाही, एखाद्या व्यक्तीनं एखाद्या कामासाठी जर माझी भेट घेतलेली असेल तर तो योगायोग समजावा. कारण अभिजितजी पानसे हे मनसेचे नेते आहेत. त्यांच्या वडिलांनी एका विशिष्ट कामामध्ये झोकून दिलेलं आहे. त्यांचं वय 80 आहे आणि त्यांचा सत्कार ठाण्यामध्ये आहे. तर त्या ठाण्याच्या सत्काराला मला ते बोलवायला आलेले होते. एवढाच फक्त विषय होता. आणि त्याचवेळी योगायोगानं शिवसेनेचे सचिव वरुणजी देसाई हे देखील एका बैठकीसाठी या ठिकाणी आले होते आणि म्हणून तो आमचा फोटो व्हायरल झालेला आहे. परंतु शिवसेना नेते अभिजित पानसेंनी कुठेही राजकीय माझ्यावर चर्चा केलेली नाही. कुठच्याही राजकीय कामासाठी ते माझ्याकडे आलेले नव्हते. जसं आता एक पोस्ट मी बघितली, काही ठिकाणी मनसेतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काही लोकांनी प्रवेश केला आहे, तसा प्रवेश शिवसेनेमध्ये होतो काय अशा पद्धतीच्या देखील चर्चा चालू आहेत. त्यांच्या मनामध्ये असेल तर मला माहीत नाही, पण ती चर्चा काल काही झालेली नाही. ते एका निमंत्रणासाठी माझ्याकडे आले. रुपाली पाटील पण आपल्याला भेटून गेल्या होत्या. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मी मंत्री आहे. अनेक विद्यापीठाची, शाळांची, कॉलेजेसची कामं माझ्याकडे असतात आणि कोण मला जर विरोधी पक्षातला माणूस भेटून गेला याचा अर्थ ते माझ्या पक्षात आले किंवा उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व त्यांनी मानलं असं होत नाही. हां, आता त्यांच्या मनात ठेवून जर आले असतील तर माझा नाईलाज आहे आणि मनात जर असेल तर भविष्यामध्ये येतील. पण कालची अभिजित पानसेंची आणि माझी जी चर्चा होती त्यांच्या एका कार्यक्रमाच्या संदर्भात होती. ज्या पद्धतीने BMC वर त्याने आरोप केलेला आहे, एक जी करण जोहरची पार्टी झाली त्यात एक मंत्री होता असला त्यांनी दावा केलेला आहे आणि तो मंत्री कोण आहे
किंवा तिथलं फुटेज आणि ते कॅबिनेट मंत्री आहेत असा पण आरोप त्यांनी आहे. म्हटलेलं आहे पत्रकार ते परिषदेमध्ये. कॅबिनेट मंत्री आहेत असा पण आरोप आहे. आता 2 वर्ष हे आम्ही आरोप ऐकतोय. माझं म्हणणं आहे की एकदा जाहीर केलं, हाच मी मागाशी जसं सांगितलं की मी कायद्यामध्ये बदल करण्याची परवानगी मंत्रिमंडळाकडे मागितली, मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली. आता त्याच्यानंतर किचन कॅबिनेटमधनं कुलगुरू नेमले जातील असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी केंद्र शासनाची हीच यंत्रणा आहे. मग केंद्र शासनाच्या कुठच्या किचन कॅबिनेटमधनं सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू नेमले जातात. तर माझं त्याला सांगणं असं आहे की जे त्यांचं नेतृत्व मानतात सन्माननीय मोदी साहेबांचं, त्या मोदी साहेबांनी सेंट्रलसाठी ही यंत्रणा तयार केली, ती फक्त आम्ही अडॉप्ट केली. मग आमची जर यंत्रणा चुकीची असेल तर त्यांची पण यंत्रणा चुकीची असेल असं त्यांचं म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीला मान्य म्हणजे परवानगी दिली. बैलगाडीला परवानगी द्यावी यासाठी महाराष्ट्र शासनातल्या अनेक मंत्र्यांनी, मग त्याच्यामध्ये शिवसेनेचे मंत्री असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री असतील, काँग्रेसचे मंत्री असतील, यांनी देखील प्रयत्न केलेले होते. आणि ठीक आहे, जो लोकांना अपेक्षित होता तो निर्णय झालेला आहे. ओबीसी प्रश्नावर ना राज्य सरकारने जो काल ठराव केला होता आणि निवडणूक आयोगाकडे जो त्या पद्धतीचा प्रस्ताव ठेवला होता त्या संदर्भामुळे निवडणुका पुढे जाऊ शकतात का, अशा पद्धतीचं काय सरकारने ठरवलंय? सरकारची भूमिका ओबीसी बांधवांबद्दलची, भगिनींबद्दलची काय आहे ही ठामपणानं मांडलेली आहे. ओबीसी बांधवांबरोबर, ओबीसी समाजाबरोबर महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली 100% पाठीशी आहे. हे देखील त्याच्यातनं सिद्ध झालेलं आहे. आज देखील मागासवर्गीय आयोगाला निधीच्या संदर्भातली अजितदादांची बैठक आहे आणि आमच्या सगळ्यांच्या भावना मंत्रिमंडळाच्या आम्ही निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या आहेत. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार आहे हे मी सांगू शकत नाही. सर, या संदर्भात जो ठराव मंजूर झाला, जो प्रस्ताव आहे तो निवडणूक आयोगाकडे गेलेला आहे का? ज्या पद्धतीने जी यंत्रणा माझ्या थ्रू होतच नाही त्याच्यावर उत्तर देऊन काही उपयोगाचं नाही. ठराव झालेला होता, विनंती आम्ही करणार आहोत, परंतु तो गेलाय की नाही हे अजून मला माहित नाही. सर, एक करण जोहरची जी पार्टी झाली त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांचं नाव पुढे येत आहे. खरं तर अशा पद्धतीनं पार्टीमध्ये नाव येण्याचं आरोप जो आहे तो महाविकास आघाडीच्या याच्या आधी देखील झालेला आहे. पण फुटेज जाहीर करा असं आव्हान दिलं आशिष शेलार यांनी. ज्यांना आव्हान दिले ते स्वीकारतील. मागच्या 2 वर्षापूर्वी देखील असंच झालं होतं. इकडे कॅबिनेट मंत्री होते, तिकडे कॅबिनेट मंत्री होते, त्याच्यानंतर CBI काय ते पण सगळं झालं होतं, पण त्याच्यातनं पण काही निष्पन्न झालं नाही. मला असं वाटतं की फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या सरकारला बदनाम करायचा हा याच्यामधला कुठली डाव आहे. त्यांनी मुंबई महानगरपालिकेला आवाहन केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तिथे उपस्थित असलेली सगळ्याची टेस्ट झाली का आणि मग तिथे कोण होतं त्याची मला असं वाटतं की माझ्याकडे आता मुंबई महानगरपालिकेची देखील प्रेस नोट आलेली आहे. त्याच्यामध्ये मुंबई महानगरपालिकेनं किती लोकांच्या टेस्ट झाल्या, किती शेकडो लोकांच्या टेस्ट झाल्या, 152, 54 अशी त्यांनी आकडेवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये कोण कोण होते ही देखील त्याची आकडेवारी दिलेली आहे. आता ह्याच्यावर देखील ते उद्या आक्षेप घेणार आहेत हे पण मला माहिती आहे. म्हणून त्यांच्या प्रत्येक आक्षेपावर बोलणं आणि त्याला उत्तर देणं ही काय प्रत्येक शासनातल्या मंत्र्याची जबाबदारी नाही. त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील किंवा ज्यांची माहिती असेल त्यांनी द्यावी शासनाकडे. कोकणामध्ये आलेल्या पुरासंदर्भात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. काय त्या बैठकीमध्ये आव्हान समोर आलं? काल जी बैठक झाली होती ती पुराच्या पार्श्वभूमीवर ज्या नद्या आहेत म्हणजे वाशिष्ठी नदी आहे, सावित्री नदी आहे, शास्त्री नदी आहे, महाडच्या अन्य काही नद्या आहेत यांच्यामध्ये जो गाळ साचतोय तो गाळ काढण्याच्या संदर्भामध्ये अजितदादांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय एक चांगली बैठक घेतली आणि त्याला पैसे देखील मंजूर करून दिलेले आहेत. पुराचं पाणी जे चिपळूणमध्ये शिरलेलं होतं ते 6 महिन्यामध्ये गाळ काढावा यासाठी काल 10 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 15 कोटी रुपयाची नवीन मशिनरी घेण्यासाठी तरतूद केलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील रिटर्निंग वॉल असेल किंवा पूर्ण वाशिष्ठी नदीचा गाळ असेल हा काढण्यासाठी महाराष्ट्र शासन ठामपणानं कारवाई करणार. परशुराम घाटाचं काम थांबलंय, आपण पण त्याबद्दल बोललात की काम थांबलंय कुठेतरी. परशुराम घाटाचं काम हे तिथल्या जनतेच्या गैरसमजामुळे थांबलेलं आहे. तो कोर्टामध्ये दावा दाखल आहे. जिल्हाधिकारी देखील त्याच्यासाठी प्रयत्न करत आहेत, पालकमंत्री पण करत आहेत, मी देखील करतोय. त्यांचा गैरसमज दूर झाल्यानंतर ते काम सुरू होईल. उदय, एक बार फिर राज्यपाल और विकास आघाड़ी आमने सामने है. कुलगुरु का मामला सामने आया, चांसलर वाइस चांसलर दोनों का. बीजेपी का आरोप है कि इसमें सरकार जानबूझकर राज्यपाल को इग्नोर कर रही है. नहीं, ये मिसअंडरस्टैंडिंग है. जो कायदा सेंट्रल गवर्नमेंट ने बनाया है कि सेंट्रल गवर्नमेंट का जो सर्च कमेटी का रिपोर्ट रहता है कुलगुरु का, वो सेंट्रल गवर्नमेंट के पास जाता है, मंत्रालय के पास जाता है, वहाँ से प्रेसिडेंट साहब के पास जाके कुलगुरु की नियुक्ति होती है. वही हमने सिर्फ अडॉप्ट किया है, लेकिन वहाँ का कायदा अलग है, यहाँ का कायदा अलग है. ये स्टेट का कायदा है, वो सेंट्रल का कायदा है. जो हमारे ऊपर अभी आरोप कर रहे हैं मेरे ख्याल से उनको भी वो भी सिस्टम अच्छी नहीं है ऐसा उनका बताना है, ऐसा मुझको लगता है. लेकिन ये जो सिस्टम हमने बनाई है वो पूरी पारदर्शक है. उदय जी, ऐसा लगता नहीं कि एक बार जिस तरह से राज्यपाल महोदय के
फ्लाइट से जाने की परमिशन नहीं दी गई थी। बाद में 12 विधायकों के नियुक्ति का मामला था। बीच में और एक दो बार राज्य सरकार और राज्यपाल आमने सामने आ गए। उद्धव जी को यहाँ तक जवाब भी देना पड़ा। जानबूझकर बीजेपी राज्यपाल को सरकार के सामने ला रही है। नहीं, बीजेपी जानबूझकर क्या कर रही है वो छोड़ दो, लेकिन हमने कुछ भी जानबूझकर नहीं किया है। राज्यपाल महोदय का जो रिस्पेक्ट है वो रख के ही हमने ये सिस्टम बनाई है। महाराष्ट्र का जो कुलगुरु होगा उसकी नियुक्ति राज्यपाल महोदय ही करेंगे। उन्होंने कहा है कि ये एक प्रकार से विद्यापीठों पर हमला है और ये सचिन वाजे की नियुक्ति कर सकते हैं, इस तरह से उन्होंने आरोप किया। नहीं, अगर इस जैसे आदमी का नाम कुलगुरु के साथ जोड़ा जाए तो वो ये सिस्टम का अपमान है। कुलगुरु जो होता है उसका कुछ क्वालिफिकेशन रहता है, क्वालिफिकेशन क्राइटेरिया उसको रहता है, उसके कमेटी में जो रहते हैं उसको भी क्वालिफिकेशन क्राइटेरिया रहता है। बाद में ये हमारे गवर्नमेंट से आगे जाके सीएम साहब के पास से कुलपति के पास जाएगा और उसकी नियुक्ति, कुलगुरु की नियुक्ति राज्यपाल ही करेंगे। इसलिए राज्यपाल महोदय का कोई भी अपमान इसमें नहीं है। सिर्फ ये सिस्टम हमने बदली है जो सेंट्रल गवर्नमेंट के जैसे हमने की है। उधर जी एक सवाल था कि अजीत शर्मा ने बयान दिया कि करण जौहर जिस तरह से करीना कपूर, अमृता अरोड़ा, सीमा सिंह जो समीर खान की वाइफ है और एक दो अभिनेताओं का नाम है, पॉजिटिव पाए गए थे। हाल में एक पार्टी हुई थी। अब उनका दावा है कि उस पार्टी में महाराष्ट्र सरकार का कैबिनेट मंत्री भी शामिल था। उनके पास अगर पुरावा है उन्होंने देना चाहिए। दूसरी बात ऐसी है कि ये 2 साल हम ये सुन रहे हैं कि ये यहाँ था, वो यहाँ था, तो मेरे ख्याल से ये पूरा महाविकास आघाड़ी को बदनाम करने का षड्यंत्र है, इतना मैं बोलना चाहता हूँ। लेकिन क्या फुटेज जारी करेगी महाविकास आघाड़ी या नहीं, अभी महाविकास उन्होंने बीएमसी पे मेरे ख्याल से आक्षेप लगाया। बीएमसी ने भी अभी प्रेस नोट रिलीज किए, उसने कितने लोगों का टेस्ट किया है, कितने लोग उसमें थे, उनके नाम क्या है, सब रिलीज किया है। इसलिए जो कुछ उन्होंने मांगा है वो बीएमसी दे रही है। नहीं, बार-बार क्यों सुशांत सिंह इस समय भी मामला उठाया था कि महाराष्ट्र बार-बार इसलिए है कि महाविकास आघाड़ी अच्छी तरह से काम कर रही है उद्धव ठाकरे साहब के नेतृत्व में, उनको बदनाम करना। उधर जी ओबीसी आरक्षण को जिस तरह से कल प्रस्ताव हुआ कैबिनेट में पारित, ये कब तक चुनाव आयोग के पास जाएगा और इसकी जो पूरी रूपरेखा है ये तो मेरे ख्याल से चुनाव आयोग ही तय करेगा। हमारा जो कुछ कहना था वो हमने ठराव के रूप से उनको भेज दिया है, उसके बाद में निवडणूक आयोग तय करेगा अभी क्या करना। थँक्यू। आई भवानीचा गजर म्हणजे